श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर स्वामी भक्तांनो, आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथातील अध्याय 1 ते 21. स्वामींच्या कृपेची, भक्तीची आणि अद्भुत चमत्काराची पवित्र कथा. चला तर मग मन एकाग्र करून श्री स्वामींच्या चरणी नम्र होऊया आणि प्रारंभ करूया या अमृतमय प्रवासाला. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 1. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगन सदृश तत्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचल सर्वदी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तं नमामि. ओम रक्ताड रक्तवर्ण पद्य नेत्र स्वास्यवदन कथा टोपी चमाला दंडक मंडलधर कटयांक रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहिमा. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका विनाशा शेषनयना अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवद शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयांची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होता तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता जे ब्रह्मसुता न मिळल्या जो अज्ञानते निर्नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रय नमेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याचे साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी आपला विख्यात महिमाजनी गाव याची योजिले करता आणि करविता तूचे एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकुनी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्त करोनी आता नमो साधुवृंद जासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावतस नमेले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून नेतेही डोलविती मान तयांचे चरण नमेले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणूनी आदर धरावाजी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी ते कडे न पाहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महाधोनीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय 2. श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ता प्रती कैवल्य प्राप्ती होतसे. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्या सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांशी बैसवणी दोहोवरी तिसरी वरी बैसले आपण पाहुनी समर्थाचे तेज उभयतांशी वाटले चोज
साहेबांनी प्रश्न केला. सहज. आपण आला कोठुनी? स्वामींनी हास्यमुख करुनी उत्तर दिले. तया लागुनी आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरे नगरे देखिले अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिले. मग तेथुनी सहज गती पातलो गोदा तटाकाप्रती, जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिले. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिले परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊनी मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो तेथुनी स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडूनी सकळ. सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथुनी जहाले. तैपासूनी या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल वृत्त. असे मुळापासूनी 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामीराजे अति. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जहाली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत. आनंदे भक्त परिसोत. द्वितीयोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती. लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करोनी वस्ती. मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करिता. आप्पा टोळ झाले भक्त. तेथीचे साकल्य वृत्त. अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामींसी. टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळासी. मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतोनी. स्वामी चालले उठुनी. बहुत वर्जिले सेवकांनी. परीत नच मानिले त्यांनी. तेथुनी निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले येती राज स्वेच्छेने. तेथे एक अविद्ध होता. तो करी तयाची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चित. आले चोळप्पाचे गृहाप्रती. स्वामीसी जाणूनी ईश्वर मूर्ती. चोळप्पा करी आदर. योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पायी स्वामी आले सदनाते. तयाची देखुनी भक्ती. स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्याधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी. परमज्ञानी असतीजे. चोळप्पाचे गृहपती. आले कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात. नुडपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकुनी राव बोलला काय वाणी. गावात येती येऊनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया येतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली. तोची येती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली. मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळूनी गेली दुरी. चरणी भक्ती जडली तै. सकल सभा आनंदली. समस्ती पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजिली. स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत. प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शिरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता. चारी पुरुषार्थ इति हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता. पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती. अक्कलकोटी आले येती. नृपराया दर्शन देती. स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव. घरी राहिले स्वामीराव. हे तयाचे सुकृत पूर्व. नित्य सेवा घडे त्याते. चोळप्पाची सगुण कांता. तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती. देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती. कामना चित्ती धरुनी. कोणी संपत्ती कारणे. कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न. येती दूर देशाहुनी. शरीर भोगी कष्टले. संसार तापे तप्त झाले. मायामय पसारे ते फसले. ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती. ते येती राज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती. त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील. तया शास्त्री केवळ नास्तिका प्रती तत्काळ योग्य शासन करिता ती. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनांसी. ढोंगी याच्या नादी लागला.
हा स्वामी नवे ढोंगी, जो नाना भोगभोगी, साधू लक्षण्याचे अंगी, कोण ते हो वसत असे. ऐसे तयांनी निंदिले, समर्थांनी अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीसे आले, तेव्हा केले नवलैक. एका भक्ताची या घरी पातली समर्थाची स्वारी, तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात, पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत, एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणाचे, मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती, कोणी आणुनिया देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती, वैर भाव विसरोनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटीती. मोडली जनांची गर्दी, तो येऊनी सेवे करी. संन्यासा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकाशी. सूर्य जाता अस्ताचळासी, तेथून या उठले दोघे संन्यासी. त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी, अन्नोदक वर्ज्य असे. जे पातले करू छळणा, त्यांची झाली विटंबना. दंडावया कुचित जन, अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुर्थोध्याय गोडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भौकानना वैश्वधारा, अज्ञान तमछेदका भास्करा, पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता खरा सदैतू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त बहुत जाहले, वार्ता पसरली चौकडे. कोणासी पडता साकडे, धाव घेती स्वामीकडे. राजे रजवाडे थोर थोर, तेव्हा किती एक नृपती. स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी, मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयाचे अंतरी, विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार, मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र, बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत, कार्य जाणूनी कठीण. कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर, नृपा लागी परियेसी. आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वट पुरीसी. तरी मी आणीन तयासी, निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. नृपती सह सकळ जने, त्या परी तात्यासी सन्माने. गौरवोनी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती, धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती, त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यासी, विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नाती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवूनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केली. स्वामीची या पूजेप्रती, नाना द्रव्य समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. ऐशी आणि काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळप्पा प्रती. त्याच लागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी, घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते. द्रव्यान सर्वे वशा, चोळप्पासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा भवसाल. चोळप्पाने कर जोडूनी, विनंती केली मधुरवचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी, बडोद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकूनी वचन, समर्थांनी हास्य करून. उत्तर चोळप्पा लागून, काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोध्याय गोडहा. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहिवित. तैसे हे स्वामी चरित्रामृत. स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती, चोळप्पा विनवी स्वामी प्रती. कृपा करुनी मजवरी, बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकुनी, समर्थ बोलती हासोनी. मल्हाररावाची या मनी, आम्हा विषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे.
ऐशा यत्ने व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो जा कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पाहावा यत्न करुनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठाना आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले साप्ताहिक ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले. वावयासी स्वामी कृपा परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजे असे आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळूनी यतीसी. असो कोणे एके दिवशी साधूनी योग्य समयासी मेहनत घालूनी स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टिकिले हात तात्यांनी. मग अपयशाती घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभिती पुढती सर्वत्रासी विचारती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंतराव तयाचे नाव नृपकार्याची धरुनी हाव. आपण पुढे झाला तो येऊनी अक्कलकोटी. घेतली समर्थाची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेविती. ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडे आणूनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी. पळले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्याशी सोडूनी साहेब विषप्रयोग केला. मल्हाररावावरी आळा आला. त्या कृता माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत. षष्ठोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु. अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अघराना. लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालोजी नृपती. समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती. जाणूनी येती परब्रह्म वेदांत आवडे तयासी. श्रवण करीती दिवसनिशी हेरळी करादी शास्त्रासी. वेतने देऊनी ठेविती त्या समयी मुंबापुरी. विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. त्यासी आणावे अक्कलकोटी. हेतू उपजला नृपापोटी बहुत करुणी खटपटी. बुवांसी शेवटी आणिले रात्रंदिन नृपमंदिरी. वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतनी. नृपती बहु सुखावे ख्याती वाढली लोकांत. स्तुती करती जन समस्त सदा चर्चा वेदांत. राजगृही होतसे एके दिवशी सहजस्थिती. ब्रह्मचारी दर्शनायती श्रेष्ठ जन सांगाती. कित्येक होते तयावेळी पहावया येतीचे लक्षण. ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून. प्रश्न करीती स्वामींसी ब्रह्मपद तदाकार. काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकुनी सत्वर येती राज हसले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती. पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती. बुवा म्हणती काय म्हणी हा तो वेडा संन्यासी. भुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी. याने ढोंग माजविले तेथुनी निघाले ब्रह्मचारी. आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञात याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलुनी पातले आपुल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी स्वामींचे तुच्छ मानिले. नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारसी दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांसी. लोट लिया काही निशी. एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडले. आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी. शब्द एक न बोलवे. जवळे होते जे पारसी. जागृती आली तयांसी. त्यांनी धरुनी बुवांसी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती. असं दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी. पुसता मागेल प्रश्नासी खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखून वृश्चिकासी. काय म्हणून ब्यालासी जरी वृथा भय मानितोसी. मग ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची. बुवा प्रतिपट लिखून धरले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन. कंठ झाले सद्गतीत. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी.
अहंकार गेला गळूनी ब्रह्मपदा योग्य झाली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय गोढा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी चरणार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा. अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार त्याचे पदरी दप्तरदार. राजे राय बहादर शंकरराव नामक 6 लक्षाची जहागिरी. त्याप्रती सकल सुखी अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध परी बाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास सुखोपभोग कैसा त्यास. निद्रा नयेची रात्रंदिन चिंता नळे पोळले. केली कित्येक अनुष्ठाने तैसीच ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी. कृष्ण वर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे. कोणा लागे जावे शरण मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा. येती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेच राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटासी. प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्पावया समर्थ चरणी जाती अतित्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गोढा श्री स्वामी चरण वेदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्रामृते अष्टमोध्याय शिरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती. अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त. समाधान वाटले जे होते स्वामी सेवक. त्यात सुंदरबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईल. बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तिचे मन. म्हणे मी इटुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी तुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईल सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी. संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थनीया स्वामी प्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामींशी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकदा वरदानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशान भूमीत आले. यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाती टाकून. सेवे करी शंकररावासी म्हणती लीला करून ऐसी चुकविले तुमच्या मरणासी. निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरासी आणि शेकून दर्ग्यासी एक कपनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मेरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईन ब्रह्मसंबंध. जाहला स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणाची. प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त. नवमोध्याय गोडा श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु शिरस्तु. अध्याय 10.
श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचिता आपणा. ऐसा मनी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हविरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती, सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसाराते उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयाची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे जाता भेटेल. पंचपक्वाने सुवर्णाटी भरोनी आपणा पुढे येती, पाहुनी या स्वप्नी ऐशा गोष्टी. उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार मायापाश दृढतर. विवेक शस्त्रे तोडावा सोलापुरी कामासे, ऐसे सांगूनी सर्व त्रासी निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडिले मुरकुड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्म कर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती. म्हणून उद्विग्र चित्ती मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरुनी 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी, तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईल भरवसा पूर्ण असावा, ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषले, 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविध, चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले, पुढे केले मौजी बंधन. वेदशास्त्री झाले निपुण, निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर त्या अवसरी पूजे लागी आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राणयुनी तत्वता, चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगत उद्धारार्थ उतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजने, तूप गेले सरुने दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट, तयासी लाविता अमृत असते ते घृत झाले समस्त. आश्चर्य करीती सर्वजन, तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले, अन्यायाने राज्य करीती दुसऱ्याचे द्रव्य हरिती. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. त्यांनी हे ऐकून मुरगोडी आले धावणे, म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपुली लावावी. रावबाजींशी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितासी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगत दीक्षिता प्रति तया वेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवर ईश्वर जाईल राजलक्ष्मी, सर्व वचनी ठेवी निर्धार. निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येती, आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्याचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तई होती. महासिद्ध दीक्षित त्याचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणून तेथे ऐकिला वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येती रूपे प्रकट. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमभक्त. दशमोध्याय गोढा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शुभम भवतु. शिरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्याय वर्णिले. बाळप्पा मुरगोडे आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात येती रूपे श्री दत्त. वास्तव्य सांप्रत करिता ती परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापुरी विख्यात महाक्षेत्र भीमातीर, तेथे आपण जाऊनी बैसावे व अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार, निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिले. प्रातःकाळी उठुनी संगमावरी स्नान करून जप ध्यान आटपोनी. मागुती येती गावात सेवकऱ्या बरोबरी. मागुनी मधुकरी भोजनोत्तर संगमावरी. परतोनी येती ते माध्यान्ह स्नान करून पुन्हा बैसती जपध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनी या संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोनी ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडिनी ग्रह स्वत कांता. शीतोष्णाची परवाना करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास. परितयाचे मानस कदा उदासन व्हायची. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐशी परी बाळप्पासी बोलती, तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी. जे
जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडले त्याचे घरे मागून या मधुकरी. जाऊनी संगमावरी झोळी उदकी बुडवावे. आणून या बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही ना आपले प्राप्तन भोग भोगवी दारुण. पहावी सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चित. स्वप्नी 3 येती मूर्ती. येऊनी या दर्शन देती. बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस असता एक रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊनी आज्ञापिती. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण. आणखी काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवूनी वस्त्रासी. गेले स्नान करावया. परतले स्नान करूनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालूनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले. नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले. गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्काने मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी. उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयासी मार्गावरी जाहले. चरण चाली चालूनी अक्कलकोटी. दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी. नगरी रम्य देखिले ते जेथे नृसिंह सरस्वती येती रूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत श्रोते सदा परिसोत. एकादशोध्याय गोढा शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. करावया जगदुद्धार. हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रकट होत. तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती. बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्याच दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत. गर्दी झाली श्री जवळी. दर्शनेच्छा उत्कट जिती. खडीसाखर घेऊनी हाती. गर्दी माझी प्रवेश करीती. स्वामी सान्निध्य पातले. अजान भाऊ सुवास वदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावन दृढ चरण धरिले. येऊन या भानावरती श्री चरणाची सोडली मिठी. ब्रह्मानंदन मायेपोटी श्रोत्र ओटी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार. ते होते बिराड्यावर स्वयंपाक करून तयार. म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी. अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयांसी. बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नूप मंदिरात. राजज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा नव्हे. मार्गावरून परतले. सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून चटकर्मा ते आचरून घेऊन स्वामी दर्शन. जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत. त्याचे करावे पूजन. नित्य माध्यान्नी येता आदित्य जपनुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षेकारणे. मागून या मधुकरी. मग यावे बिराड्यावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. यावे स्वामी दर्शन. मग करावे अनुष्ठान. ऐसा प्रकार करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवे करी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करीयसी. आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवे करी. बाई मुख्य त्यामाजारी. सर्व अधिकार तिच्या करी. व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पानी पाहुणे नाना युक्ती योजून मोडून टाकिले भांडण. एक चित्ते सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐस लोटले काही दिवस. बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिन. चैन नसे क्षणभरी. भोग भोगिला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून. विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण. विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्याची करी. व्हावी लिखित विदित. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करूनी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थासी. आपण सांगूनी बाळप्पासी.
शंकर पूजनी वर्जावे तैशी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रावरून समर्थे दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावे हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उकलूनी पाहता वाचून न करावेची पूजन ते माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानील ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोला ऐकोने बाळप्पा मनी खिन्न झाला स्वामींनी माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थासी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छे बाळप्पा ऐसे ऐकून या समर्थ हास्य मुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थना देती आज्ञेसी तरी टाकुनी चिठ्ठ्यासी आज्ञा घ्यावी आपण तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिने 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकल्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गोडहा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा अर्पणमस्तु अध्याय 13वा श्री गणेशाय नम शुक्ल पक्षीचा शशिकार वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पापती कपट युतीने फसू पाहती परी झाले व्यर्थची स्वयंपादिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तयते एके समयी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सन्निध्य गुरु असे जाण नंतर ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदरबाई होती तेथे तिने सेवकऱ्यास नित्य त्रास देवा व्यर्थची नाना प्रकार बोलणं करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता त्याचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाचे लघुशंका लागत स्वामींशी बाळप्पा ते उठविले तैपासून बाळप्पासी त्रास देत अहर्निशी गाराने सांगता समर्थासी बाई ते शब्दे ताडीती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याच्या घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रवेशा बहुत असे सांप्रत लागले दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारसी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची या मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती चोळप्पा बोले तयासी हार नाही अम्मापासी बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागुनी घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्व ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिदला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती सुंदरबाईने गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दोरी करावे राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करुणी झोळी समर्थे करी घेतली अल्लक शब्द उच्चारिता म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी 1 कोणी 2 रुपये टाकी ती आणून न लागता एक क्षण 100वर गंती झाली झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयासी परीना आले मानसी श्रीचरण अंतरले चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ती कोणे एके अवसरी सुंदरबाई बाळप्पावरी रागवणी दुष्टोत्तरी ताडण करी भौसाळ ते ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथून आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे येथून या करिता दुसरे दिनी समर्था जवळी पातले तेव्हा एका सेवकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्याचे आसन दाखवावे बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले
श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ. या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शनात हिशेब ठेवीत जपाता काढून दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी, गर्व बरे ती कोणासी, मानिनासी झाली सुंदराबाईसी. करावे दूर समर्थाचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करून दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, तयासी हुकूम झाला सत्वरी. बाईसी दूर करावे परी राणीस भिवूनी, तैसेने केले तयांनी समर्थ दर्शनासी. एके दिनी कारभारी पातले, तयासी बोलती समर्थ, कैसा करिता कारभार ऐसे ऐकूनी उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंच नेमुनी व्यवस्था केली असे नुपराय. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयासी, द्रव्यशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन. हिशोब जपाचा घेतला बाळप्पाची चाकरी, एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले, दृढ निश्चय आणि भक्ती, तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा करीती. सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासी या जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत. त्रयोदशोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परमपावना. दीनबंधू जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करोनी प्रातःकर्मे आटपोनी, मग बैसावे आसनी. भक्ती धरोनी स्वामी चरणी, पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन, घालावे शुद्ध दक स्नान. सुगंध चंदन लावणी, सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य, फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून. धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावे प्रार्थना. जय जयाजी अगहरणा, परात्परा कैवल्य सदना. ब्रह्मानंद यतिवर्य, जय जयाजी पुराण पुरुषा. लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडाधीशा. वेदवद्या जगद्गुरु, सुखधाम निवासिया. सर्व साक्षी करुणालया, भक्तजन ताराया. अनंत रूपे नटलासी, तू अग्नी तू पवन, तू आकाश तू जीवन. तूची वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र. अष्टदीपालादी समग्र, तूच रूपे नटलासी. करता आणि करविता, तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता, तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर, तूच व्यापिले समग्र. तूच लागी आदि मध्याग्र, कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण, रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान, तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रातेही नावरे. विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती, करू केवी आपुली स्तुती. सहस्रमुख निश्चिती, शिंदला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता, रक्षावी मजसी समर्था. कृपा कटाक्षी दीननाथा, दासाकडे पहावे आता. इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना. कृपा समुद्री यामिना, आश्रय देईजे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निर्सोन. हे लोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर, याचे पाव वया पहिल तीर. त्वनाम तरणी साचार, प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा, कल्पना आणि वासना. भ्रांती भुली नाना, न बाधो तुझ्या कृपे. किती वर्णो आपले गुण, द्यावे मज सुख साधन. अज्ञात तिमिर निरसोन, ज्ञानार्क हृदयी प्रकोटोपै. शांती मनी सदा वसो, वृथाभिमान नसो, सदा समाधान वसो. तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निरसो. तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयाची नसो. वासनाय अमनाते सदा साधू समागम. तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम. दुर्गम जो भवपंथ, व्यवहारी वर्तता. न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता. सत्य विजयी सर्वदा, आप्त वर्गाचे पोषण. न्याय मार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान. कृपा करुणी समर्था, असोनिया संसारत. प्राशिंतव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ. तेने सुगम मजलागी, ऐशी प्रार्थना करिता. आनंद होय समर्था, संतोष होनी तत्वता. वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण. विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाणून, उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र.
मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता, तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील, कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेनेमी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती, तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त, मिरू नये लोकात, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा ऐकोत भाविक भक्त. चतुर्दशोध्याय गोड हा. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ इति हाता, पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही न उरेची, सर्व कामना पूर्वन, अंती दाविती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देई. मंगळ वेळे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त, वेळा म्हणती तयासी, शीतोष्णाची भीती नसेची, ज्याची या चित्ती, सदा अरण्यात वसते, एकांत स्थळी समर्थ, परमेश्वर रूप येती, ऐसे ज्याच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती, जन हसती तयाते. त्यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेली राहत, दारिद्र्य पीडिता बहुत, दीनस्थिती तयाची, तो एके दिनी फिरत फिरत, सहज वना माझी जात, तो देखिले श्री समर्थ, दिगंबरे यतिराज, कटशय्या करून, तिये वर केले शयन, ऐसे नेवल देखून, लोटांगण घालीतसे, अष्टभावे दाटोनिया, माथा ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्ष करून दासाकडे पाहावे. स्वामी चरणाचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून या स्तविता, झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती, अंतरी तोषले येती, वर हस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयाचे, बसपाचे श्रीचरणी, मन जडले तैपासून, राहू लागला निशिदिनी, स्वामी सन्निध्य आनंदे. मग बसपाची कांता ऐकून या ऐशी वार्ता, करी तसे आकांता, म्हणे घर बुडाले, बसप्पा येता गृहासी, दृष्टोत्तर बोले त्यासे, म्हणे सोडिले संसारासी, वेड काय लागले, परी बसप्पाचे चित्त, स्वामी चरणी आसक्त, जनापवादान भीत, नसे चाड कोणाचे. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाले असे रात, घोरतम दाटले, चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठून चालले, पुढे जाता समर्थ, बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती, परी बसप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देहभान नसेची, तो समर्थे केले नवल, प्रकट झाले असंख्याल, भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्नी समान, पादस्पर्श सर्पा झाला, बसप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे, वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय, पाहून या ऐशी परी, भयभीत झाला अंतरी, तो तया समयी, मधुरोत्तरी समर्थ काय बोलले, भिवू नको या समयी, जितुके पाहिजे तुतुके घेई, न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले, ऐसे बोलता समर्थ, बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र, टाकीत एका सर्पावरी, गुंडाळोनी सर्पा त्वरित, सत्वर उचलोनी घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले, तेथून या परतले सत्वर, ग्रामा माझी आले, बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी, तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्प गुप्त जाहला, ऐसे नवल देखून चकित झाला अंतःकरणी, माथा ठेविला स्वामी चरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती, त्यासी बोलती येतीश्वर, घरी जावे त्वा सत्वर, सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोशिजे, असो तो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादर. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा भाविक परिसोत. पंचदशोध्याय गोडा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत, अक्कलकोटी वास केला, जे जे झाले त्यांचे भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामी सुत, एकता त्याचे चरित्र, महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात, हरिभाऊ नामे विख्यात, आनंदे होते नांदत, निर्वाह करी नोकरी ते, कोकण प्रति राजापूर तालुक्यात इटलिया गाव सुंदर, हरिभाऊ तेथील राहणार, जात मराठे तयांची, ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे, त्याच गावी तयाचे माता बंधू राहती, मुंबईत तया मित्र ब्राह्मण उपनाव पंडित, ते करिता व्यापार, त्यात तोटा आला तयासे. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी, तेव्हा भाव धरून मनी नवस केला स्वामी ते, जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त, तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईल. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अप्पूचा व्यापार करिता, त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती, बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती, म्हणती काय करावे, हे नुकसान भरवायचे द्रव्य नाही अम्मापाशी, फिर्याद होता अब्रूची, बट्टा लागेल अमुच्या. तेव्हा पंडित बोललेले, मलाही कर्ज काही झाले, निघेल माझे देवाळे, यात संशय असे ना, तुम्ही व्हावया कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक, तुमचा होऊन मी मालक, लिहून देतो
पेढीवरी अपूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला, हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे, अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही, गजानन हरिभाऊ पंडित. त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थाचे दर्शन घेत, पूजन करीती भक्तीने. तेव्हा समर्थे तयासी, शिवराम मारुती ऐसी, नामे दिदली त्रिवर्गासी. अनेक मंत्र दिदले, पंडिता राम म्हटले, गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एकरूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले, तिघांसी 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक: गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तया वेळी श्रींनी दिदला, तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसारा. श्लोक: आकाशात पतित तो यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छती. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते. श्लोक: इदमेव शिव इदमेव शिव इदमेव शिव इदमेव शिव. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्था ते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून, त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एक अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवे भक्त सका, दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सन्निधे येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती, तू माझा सूत झालासी, आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र. संसार देई सोडून मग छटी कपनी झोळी. समर्थे तयांसी दिदली, ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती, जाऊनी सागर तीरी किल्ला बांधून राहावे. जाऊन ये आता सत्वर, लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणासी बोलविले, संकल्प करून ठेविले. तुळशीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता. तारा नामे त्यांची कांता, ती करी बहुत आकांत. घेत उर बुडवून विनविते जोडून कर. अद्यापि स्वस्थ करा अंतर, आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिय. ऐशी तियेची उत्तरे ऐकून स्वामी कुमारे. समाधान बहुत प्रकारे करी तसे तियेचे. स्त्रियेच्या अंगवरील अलंकार ते लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पायी. हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक भक्त परिसोत. षोडशोध्याय गोढा शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नम. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थाचा. स्वामी नामाचे भजन, त्यांची या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्य. स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जन्नी काकूबाई नामे करून. तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. ते लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावित. परमार्थ गोष्टी सांगून यासी पिशाची बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिले. पंचाक्षरी आणून त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून देव मामलेदार हसून देती उत्तर. तेसे पिशाचे लागले थोर, माझ्यानी दूर नोईचे. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जन्नी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्याचे उपदेशे जाहले. मठ होता कामाठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामी सुता. परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीत स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुता ते तयासी लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी. रंगले भजनी समर्थाच्या पुढे. जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्री
चरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्री चरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजवीचा जोशी हसू आले समर्थासी पाहुनिया स्वभक्तासी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेल्ले खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शन त्याशी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयासे स्वामी सुतई त्याप्रती मनातील खुन सांगती ऐकुनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताचे एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शनार्थ तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्याविन तो नसेवी उदकांना ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने सेवकांशी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे पाहुनिया समर्थासी उल्हास सुताचे मानसी धावनिया वेगेसी मिठी चरणी घातली निज सुताते पाहुनी आनंदले समर्थ मनी कर फिरवणी मुखावरिनी हस्ती धरुणी उठले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगी नाचती एके दिवशी समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधून समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवा स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई कल्पना ना साहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवे स्वामींसी ऐसे न करावे काही मी आजान लेकरू तू माझी आई स्वामी धरती हृदयासी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरी मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी भाऊ खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षिन्न झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्था ते स्वामी सुताची जन्मे राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्था ते मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध्या आणावे परी सुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे मग सांगती समर्थ त्याची घालावे पेडीत घेऊन यावे त्वरित कोणी तरी जाऊनी तथापि स्वामी सुत पायी अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देई क्षिन्न होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तोप भरून आता ठेवली ते उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो ना आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला असे कैलासवास सर्व लोक हळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी वैसले स्नान करूनी परिगंधन लाविती भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणा संगेना बोलती रुदन करती क्षणोक्षणी इतुक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकोनी करीती आकांत तो दुःख समय वर्णिता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाईने अक्कलकोटी लवलाई परतोनी आल्या पायी बोलल्या काय समर्था ते सुत आपला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्याचे तारण होय कैसे समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढुनी बळेची मंगनेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवैदती दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोढा श्री भगवत चरणार्पणमस्तु शिरस्तु शुभम भवतु। अध्याय 18 श्री गणेशाय नमः। स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करीत आती समर्था ते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पांघरासी अधिकार नेमुक आदिसी चिंता तुम्ही न करावी मोर पांघरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळ मोठमोठ्याने ओरडती आमुच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार समर्थ म्हणती काकूबाई लागून लपूनी ठेवली विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिमान
त्याचे शरीर समाधान कृश होत चालले. काकूबाईने तयसे आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थासी दादा प्रती दाखविले. समर्थे बोलले, बाईसी 4 वेळा जीव घाले असे आरोग्य होईल बाळासे. चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थाची कृपा होता रोग कोठे राहील. केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठ. द्रव्य बहुत खर्चले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर असमाधान. त्याची काळजी घेईल कोण. सत्य सांगा मज लागे. समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनच्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले के जे प्रति. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवकऱ्या सांगाती त्यासी मुंबईस पाठविले. ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती त्यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कपनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवसनिशी. गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणायची सर्वथा. न रुचे चित्ता त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटी पाठविले. समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊनी माझ्या पादुकासी. मस्तकी ठेव दादांच्या. मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्याचेवरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रकटला ज्ञानसविता. अज्ञान गेले लया ते धन्य गुरुचे महिमान. पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रति वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता. दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तेसी जे बरे वाटेल आम्हासी तेच करू या समयासी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी. गोसावी बनवून टाकिले आपण मारून. इतुकेची पुरे झाले ऐकून ऐशा वचनाला. समर्थासी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पेटीत सुहसते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कपनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थासी हसू आले अधिकची कौतुक मांडील. दादासी जवळ बोलविले काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता तिजपासी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंतकरणे. म्हणे तुझी हे करणे लोकापवाद कारणे. ऐकूनी मातेची उक्ती. दादा तिज प्रति बोलती अहिक सुखे तुच्छम गमती. माते आजपासून पुत्राचे ऐकून वचन. उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत. अष्टदशोध्याय गोढा. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रता. अत्यादरे श्रवण करिता सर्वात पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नुसय सरस्वती. जयाची सर्वत्र ख्याती. अजारमर राहिले कृष्णा तटाकी. क्षेत्र पवित्र ती देखिले त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हट योग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले कित्येकाचे चरण धरिले. परी गेले व्यर्थचे. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती. महिमा श्रींचा ऐकोनी सन्मुख पाहुणी तयाला आज्ञा चक्र भेदाला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला त्यांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्याची. स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मरंदी प्राणवायू आश्चर्य करती सकळजन. असो झाली या काही वेळ समाधी उतरोनी तत्काळ. नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदांबुजावरी. मस्तक ठेविले झडकरी. सद्गतीत झाले अंतरी. हर्ष पोटी न समावे. उठून या करीती स्तुती. धन्य धन्य ही येती मूर्ती. केवळ परमेश्वर असती. रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकळ दूर झाली. कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोन येती. ते तिची वास्तव्य करती. सिद्धी प्रसन्न
श्रींना जयाला बहुत धर्मकृत्ये केली, दूर दूर कीर्ती केली. काही दिवस एके वेळे अक्कलकोटी पातळी घेतले. समर्थाचे दर्शन उभे राहिले, कर जोडून झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहुनी निसळ सरस्वती तर समर्थ बोलले, त्या समयासी लोकी धन्यता पावलासी. वार यशोता पाळोनी तियेसी द्यावे सोडून, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकळ मनी. नुसया सरस्वती स्वामी असून उपरीत केवी करतील परी अंतरीची खून. येते तत्काळ जाणून पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे असोत. तेव्हापासून सिद्धी तिथली सोडून येऊनी राहिले स्वस्थानी. धर्मकृत्ये बहु केली यशवंतराव भोसेकर नामे, देव मामलेदार त्यासी ज्ञानसाचार. समर्थ कृपेने झाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर, यांची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केले. ज्याने समर्थाची कृपा होता इचित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याची चित्तादर्श नाते पातला. स्वकार्य चित्तोनी अंतरी खडग दिदले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खडग हाती देतील. जाऊनी वैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर त्याचे पाहुनी कर्म घोर. राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजले ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थे दर्शवले म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेचा आला परत. स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा, त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले. कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजश्रीत सरदार. मायापाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करीत आती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी. मृत्यू समय पातला पाहून विपरीत परी. श्री चरण धरले झडकरी. उभा राहिला काळ दुरी. नवल परी झाले दीनवदन होऊनी. धूळ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी. मरण माझे चुकवावे ते पाहुनी. श्री समर्थ कृतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले. पैल तो ऋषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्याचे न्यावे त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ ऋषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करती. धन्यता थोर वर्णिताती. बैला प्रति दिदली मुक्ती. मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय. गोढा. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नम. जय जयाजी करुणाकरा. जय जयाजी यतिवरा. भक्तजन संताप हरा. सर्वेशा गुरुराया. वर्णिता समर्थाचे गुण. नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन. वक्ता श्रोते दोघेही. करोनिया श्रीची स्तुती. माथा ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थ त्याते वदती. हास्य वदने करोनी. फकीराते देई खाना. तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करुनी नाना. येथेच भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलविले 5 जण. जेऊ घातले तया ते. फकीर तृप्त होऊन जाती. उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती. गृहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण. तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले तेव्हा. म्हणे यवन येती अपवित्र. त्याचे कैचे घेऊ उच्छिष्ट. याती मध्ये पावेन कष्ट. कळता स्वजना गोष्ट. हे आला मनी ऐसा विचार. तो समर्थास कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर. कल्पना चित्ती याची ऐतक्या माझी साहजिक. कोणी भ्रविष्ट गृहस्थ एक. येऊनी स्वामी सन्मुख. स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून. भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव्य मेळावा या साधन. त्या जवळी नसे परी. त्यासी देव खून समर्थ. म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ. तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ. द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला. तत्काळ मुंबईस आला. उगाच भटको लागला. द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरवायसी. येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई. दार उघडोनी घाई घाई. बाहेर येऊनी पाही. सत्वर पडला दृष्टीसी. तिने बोलविले त्याला. आसनावरी बैसविले. 10,000च्या दिदल्या नोटा आणूनी सत्वर. गृहस्थ मनी आनंदला. बाई ते आशीर्वाद दिदला. द्रव्य लाभ होता आला. शुद्धीवरी सत्वर. समर्थाचे वचन सत्य. गृहस्था आली प्रचिती. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकोत भाविक भक्त. 20वा अध्याय. गोढा. शिरस्तु शुभम भवतु.
अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत. झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळस. अध्याय 21. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्त जनाकारणे संपवावा अवतार आता. ऐसे मना माझी येता. जड देह त्यागुनी तत्वता. गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस केला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र. निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदन. ब्रह्मरंध्रात छेदन. आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधुनी तेदवा. जवळ होते सेवकरी. त्याच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी. तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त. दुःखे करुणी आक्रंत. तो वृत्तांत वर्णिला ग्रंथ. वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला. जना सन्मार्गा दाविला. उद्धरिले जडमुडाला. तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी. प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्राम माझर. जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले. आता कोपरली सैने केले. उपशिक्षक पद मिळाले. विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ. नाम ज्यांचे शंकरशेठ. त्याची स्नेह झाला निकट. आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती. भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती. स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले ते. स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण. कार्य सिद्धार्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण. हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळे वनातून आले. स्वामी रूपे प्रकटले. भूवरी प्रख्यात झाले. हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला. अक्कलकोटी प्रवेश केला. तेथेचा महिमा वर्णिला. तृतीय अध्यायी. निश्चय स्वामींचा करावया छळ. आले 2 संन्यासी खल. तेची वृत्त सकल. चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी. त्याने न्यावया स्वामींसी. पाठविले कारभाऱ्यांसी. 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार. त्यासी दाविला चमत्कार. तयाचे वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्याची स्वामी चरणावरी भक्ती. जडली कोणे प्रकारे. ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता. ब्रह्मसंबंधी ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत. त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त. 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षिताचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात. ते ऐकता पुनीत. श्रोते होती सत्तेचे. 11 आणि 12वा. तैसाची अध्याय 13वा. बाळाप्पाचा इतिहास बरवा. त्या माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण. संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका. बसाप्पा तेली सद्भक्त. तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ. कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित. वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू. त्याची लागला भजन छंदू. जो दादा बुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्याचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन. त्याचे आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन. 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले. 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त. निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819. वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता. पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयता. ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हावर. जो भावे वाचील हे चरित्र. त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुण अंती. मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो. वृथाभिमान तो नसो. सर्व विद्यासागर गौसो. भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला. जी प्रसिद्धी सानिला. त्याची रक्षावे दया. कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान. त्यातील कुसुमे वेचून. सुंदर माळा करून. आला घेऊन विष्णुकवी. आपुल्या कंठी काळ घालोनी चरणी ठेविला भाल. सदोदित याचा प्रतिपाळ. करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत. सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय. गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. हे होते श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 1 ते 21. स्वामींच्या कृपेने आपणास भक्ती, शांती आणि श्रद्धा प्राप्त हो. स्वामींचे नाम सतत जपत रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक,
शेअर व सबस्क्राईब नक्की करा.